गुड इव्हनिंग, नमस्कार. मी डॉक्टर शिवानी आवाळे मिरकले. क्षितिज फाउंडेशनने आज मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सौ स्नेहलताई चौधरी कदम यांचे आणि त्यांच्या टीमचे सर्वप्रथम आभार मानते. तसेच क्षितिज फाउंडेशन ज्या प्रकारे वुमेन हेल्थ अवेअरनेससाठी काम करत आहेत, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करते. आज ज्या विषयावर मी डिस्कशन करणार आहे तो आहे डेंटल इश्यूज ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजेच गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या दातांच्या समस्या. गर्भावस्थेत होणारं हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हिरड्यांवर सूज येते. ब्रश करताना हिरड्यांना रक्त यायला लागतं. त्यालाच आपण मेडिकल टर्ममध्ये प्रेग्नन्सी जिंजवायटिस असं म्हणतो. 7 ते 70% महिलांमध्ये हे सिम्पटम्स आढळून येतात. थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे 7वा, 8वा आणि 9व्या महिन्यामध्ये मोस्टली हे आढळून येतं. हिरड्यांची दातांवर जी पकड असते ती ढिली व्हायला लागते आणि त्यानंतर थंड गरम खाण्यास सेन्सिटिव्हिटी जाणवू लागतात. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या उलट्यांमुळे तोंडामध्ये जे ॲसिड येतं त्यामुळे दातांची झीज व्हायला लागते आणि दात सेन्सिटिव्ह वाटू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी ते पाहू. प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला चूळ भरावी लागेल. पाण्याने किंवा माउथवॉश वापरला तरी चालेल. दिवसातनं 2 वेळेस प्रॉपर ब्रश करावा लागेल. जिथे 2 दातांच्या गॅपमध्ये तुमचा ब्रश पोहोचू शकत नाही आहे तिथे बाजारात छोटा वेगळा ब्रश मिळतो, त्याला फ्लॉस असं म्हणतात. फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रश वापरून तुम्ही 2 दातांच्या गॅपमधले जे अन्नपदार्थ अडकलेले आहेत ते काढण्यास मदत होते. डेंटल फ्लॉस वापरायचा कसा हा तुम्ही नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमधून पाहू शकता. फर्स्ट है, आपको दिन में 2 बार ब्रश करना चाहिए. रात को सोने से पहले ब्रश जरूर कीजिए ताकि पूरे दिन में जो भी आपने खाया हो उसको आप मुंह आपका साफ करके आप सो सको. और आप सेकंड जो प्रिवेंशन ऑप्शन ले सकते हो वो है आपके दांतों में जो स्पेस होती है, इंटरडेंटल स्पेस, जो बिल्कुल ही बहुत मिन्यूट सी होती है जिसमें ब्रश जा नहीं सकता, वहाँ पे आप डेंटल फ्लॉस यूज कर सकते हैं ताकि आप वहाँ से सफाई कर सको. आणि घरी हे सगळे उपाय करणं शक्यच होत नसेल तर प्रोफेशनल क्लिनिंगसाठी तुम्ही डेंटिस्टकडे नक्कीच जाऊ शकता. एरवी रेग्युलर ब्रशिंगसाठी प्रेग्नेंट महिलांना काही टूथपेस्टचा वास यायला लागतो. अशा वेळी बाजारात खूप सारे फ्लेवरचे टूथपेस्ट अवेलेबल असतात. तुम्ही टूथपेस्ट चेंज करून पहा. आणि ज्या टूथब्रशच्या पॅकेटवरती अल्ट्रा सॉफ्ट असं लिहिलेलं असतं, अल्ट्रा सॉफ्ट टूथब्रश वापरा. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं डाएटही चेंज करावं लागेल. जंक फूड अवॉइड करावे लागतील, हेल्दी डाएट घ्यावं लागेल. जेवणामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या पालेभाज्या वाढवाव्या लागतील. रेग्युलरली आम्ही दर 6 महिन्यातनं डेंटल चेकअप ठेवा असं पेशंट्सला सांगतो, परंतु प्रेग्नंट महिलांनी दर 3 महिन्यानंतर डेंटल चेकअप करायला हवं. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय त्याआधीच तुमचे डेंटल इश्यूज डेंटिस्टकडून ट्रीट करून घ्यायला हवेत, जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सी दरम्यान त्रास नाही होणार. हे सगळं करूनही जर गरज पडली किडलेल्या दाताला फिलिंग करण्याची किंवा खूप किडलेल्या दाताला रूट कॅनल करण्याची, ते तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. त्यासाठी सेकंड ट्रायमेस्टर म्हणजेच तुमच्या प्रेग्नन्सीतला 5वा, 6वा आणि 7वा महिना हा सेफ पिरियड असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठीही डेंटल ट्रीटमेंट करून घेण्यासाठी. डेंटल ट्रीटमेंट दरम्यान दिली जाणारी पेनकिलर्स आणि अँटीबायोटिक्स ही आईसाठी आणि बाळासाठी सुरक्षित असलेल्या प्रकारचीच दिली जातात आणि स्त्रीरोग तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच ती प्रिस्क्राईब केली जातात. त्यामुळे कोणतीही डेंटल ट्रीटमेंट तुम्ही प्रेग्नन्सीतही करू शकता. कारण दुखणाऱ्या दाताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्याचा परिणाम तुमच्या आहारावर होतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या बाळाच्या पोषणावरही होतो. यामध्ये मला अजून एक गोष्ट ॲड करावीशी वाटते, ती म्हणजे टेट्रासायक्लिन नावाचं एक अँटीबायोटिक असतं. दॅट अँटीबायोटिक इज स्ट्रिक्टली कॉन्ट्राइंडिकेटेड इन द प्रेग्नन्सी बिकॉज इट हॅज पोटेन्शियल फॉर परमनंट डिस्कलरेशन ऑफ द टूथ इन द फिटस. म्हणजेच टेट्रासायक्लिन नावाचं अँटीबायोटिक तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करायचं आहे, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या बाळाच्या तयार होणाऱ्या दातांवरती होतोय. येलो ब्राउनिश स्टेन्स दिसायला लागतात, त्यालाच आपण टेट्रासायक्लिन स्टेन्स असं म्हणतो. त्यावरही उपाय आहेत, वेनियर क्राउन्स वगैरे, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, नो. ही झाली तुमच्या दातांची काळजी. आता तुम्ही बाळाच्या दाताची काळजी कशी घेणार आणि नाही घेतलीस तर काय होईल ते पाहू. पहिले 6 महिने 1-2 वर्ष बाळाला दूध पाजवत झोपायची सवय असते किंवा ते बॉटलने दूध पीत झोपी जाते. त्यामुळे काय होतं, काही दुधाचे ड्रॉप्स त्याच्या तोंडामध्ये रात्रभर असतात. त्याचे परिणाम काय होतील आपण ते नेक्स्ट छोट्याशा व्हिडिओ क्लिपमधून पाहू. बॉटल से दूध पीते पीते अगर बच्चा सो जाए तो सो जाने के बाद जो दूध उसके तालवे और उसके जीभ के बीच में मुंह में अटक के रह जाता है वो सड़न की कारण बनता है.
जैसे कि ऐसे थोड़ा सा भी दूध अगर मुंह में रह जाए तो उसकी वजह से कीटाणु दांत के ऊपर लगना शुरू होते हैं। थोड़ा थोड़ा करके शुरू होते हैं, एक दिन में आपको पता नहीं चलता, पर 1 डेढ़ 2 महीने के अंदर धीरे धीरे इस तरह दांत के ऊपर सड़न फैलनी शुरू होती है। ऊपर के दांत जो बाहर से दिखते हैं वो पूरे काले पड़ जाते हैं। अब आपको समझ आया हरी भाई कि राजेश के दांतों में इतनी तेजी से सड़न क्यों लगी? ठीक है डॉक्टर साहब, मैं समझ गया। पर इस चीज का इलाज क्या है? मेरा राजेश अब ठीक कब होगा और कैसे होगा? मैं इस तरह की सड़न से बचने के उपाय और इलाज आपको समझाता हूँ। ऐसी सड़न से बचाने के लिए बच्चों को मीठे से दूर रखें। दूध रात को ना दे, कोल्ड ड्रिंक ना दे, सोडा ना दे, जूस ना दे। और कुछ भी देना अगर चाहते ही है बॉटल में तो पानी भर के सिर्फ दे, साफ पानी। दांतों को साफ करने के लिए अगर आप डेंटिस्ट के पास जाएंगे तो हम लोग उसे इस तरह से साफ करना शुरू करते हैं। उसके ट्रीटमेंट में जितना भी काला भाग है दांत के ऊपर का वो इस तरह से हम साफ करते हैं। और साफ करते करते अंदर से जो भी उसके बैक्टीरियाज है, जर्म्स है, उन सबको वहाँ से निकाल के फेंक देते हैं। ये आपको 2 दांत का एग्जाम्पल बता रहा हूँ, ऐसे बहुत सारे दांतों में करना होता है। और अगर बहुत गहरा हो जाता है तो उसके अंदर रूट कैनल वगैरह भी करनी पड़ सकती है। सड़न निकालने के बाद इस तरह उसके ऊपर सीमेंट भरी जाती है, क्योंकि जो जो भी खड्डा हुआ है, मतलब कालापन निकल तो गया, लेकिन अगर सीमेंट नहीं भरेंगे तो वो काले जो खड्डा है उसमें वापस नई सड़न बन सकती है। बाद में दांत ऐसे दिखते हैं। ठीक है हरी भाई, आपको समझ आ गया? अब आपके मन में कोई प्रश्न तो नहीं? अशा प्रकारची लक्षणं बाळाच्या पहिल्या 3 वर्षातच दिसायला लागतात. चॉकी व्हाईट अपीअरन्स ऑन द टूथ किंवा चॉकलेट ब्राऊन किंवा काळ्या कलरचे दात दिसायला लागतात. अशा प्रकारच्या किडलाच आपण नर्सिंग बॉटल कॅरीज असं म्हणतो किंवा त्याला अर्ली चाइल्डहुड कॅरीज असंही म्हणतात. हे सगळं होऊ नये म्हणून आपण काळजी काय घेणार आहेत, तर रात्री बाळाने दूध पिल्याच्या नंतर त्याला पाणी पाजूनच झोपवणार आहेत, नाहीतर गॉसपीटच्या साहाय्याने त्याच्या हिरड्या आणि दात स्वच्छ करूनच त्याला झोपवणार आहेत. तुम्हाला आणि तुमच्या बाळाला हे सगळे प्रिकॉशन्स घेऊन देखील जर काही डेंटल प्रॉब्लेम आलेच तर काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, आम्ही आहेतच. या पूर्ण टॉपिकबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.